नमस्कार. आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या निवडणूक विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजची महामुलाखत घेऊन आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत आणि गेले 4 दिवस आम्ही या निवडणुकातल्या आणि राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटतो आणि आजची मुलाखत विशेष यासाठी आहे कारण कदाचित ही या निवडणुकीचा केंद्रबिंदू हेच व्यक्तिमत्व असणार आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही निवडणुका या ज्या प्रकारे त्यांनी एक वेगळा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलेला आहे आणि त्यांचं नेतृत्व या प्रत्येक निवडणुकातून ज्या प्रकारे समोर येते त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची, कारण 29 महापालिकांसोबतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरती सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे. या सगळ्यांबाबत आपण बोलणार आहोत. आपण आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सर टू द पॉईंट. सर, जसं मी म्हटलं की खूप महत्त्वाची निवडणूक वाटते, कारण एक सगळ्यात महत्त्वाचं कारण जे 8 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत, मधल्या काळात त्या लांबत राहिल्या. निवडणुका पक्षांसाठी महत्त्वाच्या असतातच, म्हणजे त्या एका प्रक्रियेचा भाग आहे, पण तरीसुद्धा कार्यकर्त्यांसाठी यावेळेस आम्ही बघतो, विशेष करून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीसाठी प्रचंड रस्सीखेच दिसून येते. तर ही काय आपण याला म्हणायचं, डेस्परेशन म्हणायचं की या ताणलेल्या गोष्टीमुळे? मुळात काय आहे की केवळ भाजपच नाही, सगळ्याच पक्षांमध्ये ही स्थिती आहे. भाजपची सध्या निवडून याची शक्यता जास्त असल्यामुळे आमच्याकडे जास्त आहे. मुळामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीनंतर एक नवीन पिढी तयार होत असते. 17ची निवडणूक झाली, एक नवीन पिढी तयार झाली. ज्या पिढीला 22मध्ये निवडणूक लढायची होती, 22ला निवडणूक झाली नाही, पण 22च्या निवडणुकीच्या निमित्ताने तयार करणारी जी पिढी होती, जी 22 नंतर पूर्णपणे निवडणुकीकरता सज्ज झाली, अशी एक पिढी. अशा 2 पिढ्या एकत्रित या निवडणुकीकरता आल्या. सीट्स तर तेवढ्याच आहेत आणि विशेषतः ज्यांना 17 नंतर निवडणूक लढायची होती, 22ला लढायची होती, त्यांना तर असं वाटतं की आमचा चान्सच गेलेला आहे, यावेळेस नाही तर अभि नाही तो कभी नाही. तर त्याच्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये ही परिस्थिती आपल्याला कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळाली. पण आता जवळपास ती सेटल झाली आहे. ती तिकीट वाटपापर्यंत असते, त्यानंतर फार तुरळक ठिकाणी बंडखोरी वगैरे असते, ती आहे, पण ओव्हरऑल ती सेटल झाली आहे, लोक कामाला लागली आहेत. पण साहेब, असं आहे की भाजप हा तसा एक खूप डिसिप्लिन्ड पक्ष आहे, शिस्तीचा पक्ष म्हणून मानला जातो. पण यावेळेस आम्ही पहिल्यांदाच, कदाचित म्हणजे मी तरी बऱ्याच वर्षांमध्ये पहिल्यांदा बघितलं असं की तिकिटासाठी ज्या प्रकारची, म्हणजे मी अक्षरशः हाणामाऱ्या झालेल्या बघितल्यात, नेत्यांच्या गाडींचा पाठलाग होताना बघितलेलं आहे. भाजपात हे कशामुळे होतं? बाहेरनं खूप लोक आले म्हणून होतं? नाही, मला असं वाटत नाही. बघा काय आहे की यापूर्वीही कमी अधिक प्रमाणात व्हायचं नाही असं नाही आहे, सगळ्याच पक्षांमध्ये व्हायचं. आता मीडिया जास्त सक्रिय आहे, त्यामुळे एकतर लोकही, म्हणजे मीडिया पण ते जास्त दाखवतो आणि दुसरं काही लोकांना असं वाटतं की आपण मीडियासमोर जाऊन बोललं तर कदाचित त्याचा जास्त कॉग्निझन्स घेतला जाईल, म्हणून लोकही मीडियासमोर जातात. पूर्वीच्या काळी आमच्या पक्षामध्ये एवढी शिस्त निश्चित होती की एखादा अप्रिय निर्णय झाला तरी लोक मीडियात जायचे नाही. आता जातात. आणि मी ज्यावेळेस बघत होतो, मी काही लोकांचे त्या ठिकाणी बघितलं, आम्ही निष्ठावान आहोत. आता त्यातले काही लोक काल परवा पार्टीत आले आहेत आणि ते स्वतःला निष्ठावान सांगत होते, पण चालतं, असं काही नसतं. दुसरं असं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या की या 10 वर्षाच्या अंतरामुळे एका वॉर्डामध्ये 4 निष्ठावंत आहेत, त्यापैकी एकालाच तुम्ही देऊ शकता. उरलेल्या 3 निष्ठावंतांना वाटतं की माझ्या निष्ठेत काय कमी राहिली, मी तर याच्यापेक्षा जास्त निष्ठावान होतो. आता निष्ठेचं माप तर आमच्याकडे नाही, किती लिटर याच्याकडे आणि किती किलो त्याच्याकडे. त्यामुळे त्या वेळची परिस्थिती, तिथली विनेबिलिटी, याच्या आधारावर 4 पैकी एकाचा निर्णय करायचा आहे. आता मी माझ्या रेफरन्समध्ये नाशिकचाच आपण समजा घेतला. नाशिकमध्ये तुमच्या पक्षाचे आमदार नाराज होत्या, पालकमंत्र्यांविरुद्ध तिथे नाराजी आपल्याला बघायला मिळाली, गिरीश महाजनांविरुद्ध. हे सगळं घडत असताना या सगळ्या बाबी तिथे दिसत होत्या. मुळामध्ये नाशिकमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं, विधानसभेतही मिळालं, मागच्या महानगरपालिकेत मिळालं, यावेळी पुन्हा विधानसभेत मिळालं. पण हे मिळत असताना काही भाग नाशिकचे असे आहेत की जे आमच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी आम्हाला अजूनही रिस्पॉन्स मिळत नाही. बहुतांश भागात मिळतो, काही भागात तुलनेनं कमी मिळतो. आणि मग अशा ठिकाणी थोडंसं पॉलिटिकिंग करणं, थोडं सोशल इंजिनिअरिंग करणं, या दृष्टीने काही लोक पक्षामध्ये आपण घेतलेले जे लोक आहेत ती वॉर्ड निवडून आलेली आहेत का, याच्या आधी आलेली नाही आहेत. निवडून आलेल्या वॉर्डांमध्ये लोक नाही घेतलेले, जिथे आले नाही तिथेच लोक घेतले ना. एखादा रिझर्वेशनमध्ये इकडे तिकडे केला आहे, पण आता जर आपण अशीच भूमिका घेतली की आम्ही कोणाला येऊच देणार नाही, तर पक्ष पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना समजवलं, असं नसतं. पक्ष जर मोठा करायचा आहे तर बाहेरून काही लोक घ्यावे लागतात. काय असतं, अनेक वेळा इन्सिक्युरिटी तयार होते की हे आले तर आमचं काय होईल. असं काही नसतं. येणारे लोक पक्षात ॲसिमिलेट होतात,
तेही पक्षाच्या शिस्तीत जातात आणि शिस्तीत गेल्यानंतर बाहेर होतात. त्याच्यामुळे मला वाटतं की नाशिकमध्येही काही सुरुवातीला थोडी ओव्हर रिॲक्शन झाली, पण त्यानंतर मला अडचण नाही वाटत. पण बाहेरनं लोक घेणाऱ्यांना भाजपला नेहमीच टीकेचं धनी व्हावं लागतं की म्हणजे आताही जेव्हा तुमच्या राजकीय विरोधकांकडून टीका होते की तुम्ही पक्ष वाढवा, तुम्ही इतर पक्षातनं कशाला लोक घेतात, तुम्ही म्हणजे जसं राज ठाकरे म्हणतात तुम्ही इतरांची मुलं मांडीवर का घेताय. मला एवढंच सांगा, पक्ष वाढवा म्हणजे मॅन्युफॅक्चर करता येतात का नेते? मॅन्युफॅक्चर होतात का? कुठल्या तरी पक्षातनंच आलेले आहेत ना. राज ठाकरेंच्या पक्षात कुठनं लोक आले ते काय त्यांनी मॅन्युफॅक्चर केले? शिवसेनेतनंच आले. शिवसेनेत कुठनं लोक आले? कुठल्या तरी पक्षातनंच आले ना. लोक काही मॅन्युफॅक्चर थोडी होतात. आमची एकच पार्टी अशी आहे ज्या पार्टीत आजही 70-80% लोक होमग्रोन आहेत आणि 10% लोक हे 20-20 वर्ष पक्षात आहे बाहेरून आले असले तरी. आता आपण जर आमच्या तिकिटांचं विश्लेषण केलं तर आमचे किमान 90% उमेदवार ॲव्हरेज हे होमग्रोन आहेत. 10% आमच्याकडे आयातीत आहेत किंवा आमच्या पक्षात आलेले आहेत. आता हा रेशिओ तर एखाद्या राजकीय पक्षाला जो मोठा आहे त्याला हा नॅचरल आहे. कारण जर तुमच्याकडे निवडून येणारे लोक येत आहेत आणि ही निवडणूक काय विधानसभेची थोडी आहे, ही निवडणूक कॉर्पोरेशनची निवडणूक आहे. कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अनेक वेळा लोकल नेते असे असतात की ज्यांचं तिथे पगडा असतो, म्हणजे तिथे पक्षभिक्ष नसतो अनेक वेळा. म्हणजे एखादा पक्ष खूप स्ट्रॉंग आहे त्याहीपेक्षा त्या व्यक्तीवर लोकांचं प्रेम असतं, कारण तो लोकांच्या सुखदुःखात असतो. असा व्यक्ती जर आपल्याकडे आला तर आपला पक्ष वाढवता येतो. हा झाला पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाहेरून घेण्याचा एक प्रकार. दुसरा युती आघाड्यांचा, त्याच्याबद्दल भाजपवरती नेहमी टीका होतं. आता बघा, तुम्ही म्हणतात की या स्थानिक निवडणुका आहेत, मागे नगर परिषदांच्या नगरपालिकाच्या निवडणूक झाल्या, तिथे तुम्ही तुमच्या मित्रपक्षांच्या विरोधात लढलात. आताही काही ठिकाणी तुमची युती आहे, काही ठिकाणी युती नाही. निवडणुका जरी छोट्या असल्या तरी शेवटी पक्षाचा ब्रँड तिथे वापरला जातो आहे. इतकी टोकाची टीका होते. तर पुण्यामध्ये आम्ही बघतोय, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपला भ्रष्टाचारी ठरवतात. तुम्ही म्हणतात की स्थानिक निवडणुका, पण शेवटी भाजप जेव्हा ट्रिपल इंजिन म्हणतं किंवा एक पार्टी विथ डिफरन्स म्हणतं तेव्हा तो आरोप थेट पक्षावरही होतो ना. असं आहे बघा, पहिली गोष्ट तर आम्ही निवडणुकीच्या आधी हा निर्णय केला होता, जिथे शक्य असेल तिथे युती करू. काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली युती न करणं हे बरोबर ठरेल, त्या ठिकाणी फ्रेंडली फाईट करू. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, कल्याण डोंबिवली, आमच्या पक्षाची परिस्थिती अतिशय उत्तम असताना आम्ही आपल्या भरोशावर निवडणूक लढू शकत होतो. लढाई आमच्यात आणि शिवसेनेत झाली असती तरीही आम्ही तिथे निर्णय घेतला की या शहराचं एकूण नेचर बघता इथे थोडं कमी जागा मिळाल्या तरी आम्ही एकत्रित आलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही 56 जागा घेतल्यात, त्यांना 65 जागा दिल्या. जळगावसारखं शहर, ज्या शहरामध्ये मागच्या वेळी आमचे 57 नगरसेवक निवडून आले होते, आत्ता विधानसभेत 1.5 लाखाची आम्हाला आघाडी आहे, तरी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला सोबत घेतलं. 23 जागा त्यांना दिल्या. त्यांना 23 दिल्यामुळे आमचे 57 नगरसेवक असताना आम्हाला 47 जागा घ्याव्या लागल्या, तरी आम्ही त्या घेतल्या. पण असं करत असताना पुण्यामध्ये मात्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्ट्रॅटेजिकली आम्ही सुरुवातीलाही चर्चा केली होती आणि मी ते अनाऊन्सही केलं होतं, काही लपवून नाही ठेवलं कोणापासून, की इथे 2 प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी. बाकी पक्ष हे छोटे आहेत तिथे तुलनेनं, त्यांचं फार अस्तित्व नाही आहे. आम्ही जर अलायन्स करण्याचा प्रयत्न केला तर दोघांचेही जे कार्यकर्ते आहेत मजबूत आहेत, यांना जागा मिळणार नाही, आणि त्याचा फायदा घेऊन उभाठा आणि शरद पवारांची पार्टी, नंतर शरद पवारांची पार्टी त्यांच्या सोबत आली, हे आमच्याच उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतील आणि त्यातनं एक प्रकारे त्यांना अशा प्रकारचे लोक मिळतील. आणि म्हणून या 2 महानगरपालिकांमध्ये आपण जर युती केली नाही तर सत्ता पक्षाची जी सगळी स्पेस आहे आज विधानसभेत तयार झालेली, ही आपल्याकडे राहील. आपण फ्रेंडली फाईट करू शकतो, कारण ही काही विधानसभेची निवडणूक नाही आहे. अर्थात त्याच्यामध्ये मी युतीचा धर्म पाळला, अजित पवारांनी तो पाळला नाही. ज्या प्रकारची वक्तव्य अजितदादांनी दिली ती योग्य आहे असं मला वाटत नाही, तरीही मी त्याचा प्रतिवाद केला नाही. कारण या निवडणुकीत मी पहिल्या दिवशीपासून ठरवलं होतं, मी मित्रपक्षांवर टीका करणार नाही, मी केली नाही.
दुसरं मी ठरवलं तर कुठल्याच नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईमध्ये केवळ उत्तरं मी देतो. मुंबईच्या बाहेर विकासाच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. मुंबईत विकासही बोलतो आणि उत्तरही देतो, कारण उत्तरं जर दिले नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो, म्हणून उत्तरं देतो. त्यामुळे मी पाहिलं आहे, त्यांनी पाहायला हवं होतं, नाही पाहिलं. पण दुसरीकडे तुमच्या प्रदेशाचे अध्यक्ष म्हणतात की अजित पवारांना सोबत घेण्याचा पश्चाताप होतोय. आपल्या प्रदेशाचा, त्यांचं व्यक्तिगत म्हणू शकत नाही. बघा, महत्त्वाची गोष्ट यातली काय आहे, पक्षाचा प्रमुख कोण आहे? मी आहे. पक्षाचा चेहरा म्हणून आज माझा चेहरा समोर केला जातोय. त्यामुळे मी जे बोलतो ते अधिकृत आहे. त्यामुळे मी अधिकृतपणे या ठिकाणी त्यांच्यावर कुठलीही टीका केलेली नाही, मी करणार नाही. आणि हे तितकंच खरं आहे. बघा, जर कोणी रोज डिवचलं तर सगळे माझ्यासारखे संयमी असत नाहीत. माझ्या एवढा संयम यायला का लागतो? तेवढा सगळ्यांचा संयम नाही आहे. त्यामुळे मग कधी कधी स्थानिक स्तरावर कोणाचा संयम तुटतोय. कारण एखाद्याला तुम्ही जर चोर डाकूच ठरवायला निघालात तर त्याला तर उत्तर द्यावं लागेल ना. त्यामुळे मग उत्तरं येतात. पण मग त्यांना असंही सांगितलं तर मग आता दुसरीकडे बावनकुळे म्हणतात की अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही आहे. नाही, बावनकुळे काय म्हणाले मला माहीत नाही, पण हे देखील तेवढंच खरं आहे की अजून केसेस तर चाललेल्या आहेत ना त्याच्या. पण मला असं वाटतं की या स्तराला ही निवडणूक आणणं ही काही योग्य नाही. अर्थात याची सुरुवात दादांनी करायला नको होती. दादांनी सुरुवात केली 100%. मग शेवट कोण करणार आता ह्याचा? नाही, शेवट तर जनता करते आणि पिंपरी चिंचवड आणि पुण्यातली जनता शेवट करून दाखवेल. कसं होतं ना की या स्थानिक निवडणूक आपण म्हणतो, पण इतकी कटुता येते ना या सगळ्यांमध्ये. मग एक ना आम्ही जेव्हा पत्रकार म्हणून किंवा एक जनता म्हणून त्यांना असं वाटतं की या निवडणूक काळात लुटूपुटूच्या लढाया करतात, एकमेकांवर टीका करतात, नंतर पुन्हा सत्तेत एकत्र बसतात. म्हणजे तुम्ही एक स्वतःला नेहमीच एक वेगळी इमेज ठेवलेली आहे. पण मग सगळ्यांनाच ओल्यासोबत सुकाई जळतं असं होतं की एक राजकीय एक पॉलिटिकल इमेज तयार नाही, होतं. असं नाही आहे. आम्ही काही लपून छपून लढाई केलेली नाही. आम्ही घोषित केलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्रित लढणार नाही, हे निवडणुकीच्या आधी घोषित केलं आहे. नाही, पण नंतर तुम्ही एकत्र बसालच ना. नाही, गरज हा पडणार प्रश्न आहे. नाही, गरजच पडणार नाही. आम्हाला दोन्ही ठिकाणी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. पण ते मित्र आहेत आमचे. समजा सहकार्य घ्यायची वेळ आली, म्हणजे त्याकरता नाही, पण भविष्यात आपल्याला जेव्हा विकास करायचा आहे त्यावेळी सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं असतं. त्यावेळी सहकार्य घेऊ ना त्यांचं. त्याला काय, ते काही शत्रू थोडी आहेत. पॉलिटिकल रायव्हलरी आहे. दुसरीकडे आणखी एक मित्रपक्ष शिवसेना, काल त्यांनी सुद्धा थेट नाव घेतलं नाही, पण नाशिकमध्ये त्यांनी एक प्रकारे तुमच्यावरती टिप्पणी केली. ते म्हणतात की काही लोकांनी नाशिक दत्तक घेतलं होतं. परवा आम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरेंची टीका करताना बघितली, तीच शिंदे करतात. असं आहे की मी नाशिक दत्तक घेतलं होतं आणि ते दत्तक घेतल्यानंतर 2च वर्ष माझं सरकार होतं. 2च वर्ष. त्यानंतर माझं सरकार नव्हतं. तरीही आजही नाशिकमध्ये जे काही झालेलं आहे ते आमच्याच काळात झालेलं आहे. दुसरं कोणी काही दाखवू शकत नाही. आणि आताही पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर 25,000 कोटी रुपयाची कामं नाशिकमध्ये सुरू केली आहेत. 25,000 कोटी. नाशिकचा चेहरा बदलून दाखवणार आहे. जी गुंतवणूक नाशिकमध्ये आणलेली आहे, अनप्रेसिडेंटेड गुंतवणूक नाशिकमध्ये आणलेली आहे. नाशिकला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर आणण्याचं काम मी केलं. माझा शिंदेबद्दल प्रश्न होता की शिंदे म्हणतात, शिंदेंनी म्हणावी ही गोष्टची, शिवसेना म्हणावी त्यांनी ही गोष्ट म्हणावी, आणि त्यांनी एक आणखी एक, आता मी टोमणा म्हणेन किंवा काय म्हणेल, पण ते म्हणते की मी नाशिक दत्तक नाही, मी आईसारखी नाशिकची सेवा करेन. आता हा तर थेट रोग तुमच्याकडे. एखाद वेळेस जुने जे त्यांचे बॉस होते त्यांची थोडी सवय लागली असेल एखादा टोमणा मारण्याची, कारण टोमणे सम्राट तर तिकडे आहेत ना. पण मला असं वाटतं ठीक आहे, निवडणुकीमध्ये इतपत मी काय सांगितलं, प्रत्येक जण देवेंद्र फडणवीस एवढा संयमी असत नाही. किती दिवस संयम पाळणार आहे देवेंद्र फडणवीस असा? कारण वारंवार तुमच्यावर. ठीक आहे, आपल्याला लार्जर जर गोल पाहायचा असेल, एखादी निवडणूक, एखादी महानगरपालिका, 4 सीटा, हा आपलं गोलच नाही आहे. विकसित महाराष्ट्र घडवणे हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आपली टॅगलाईन काय आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणि तो थांबताना दिसत नाही. दुसरीकडे आता तुम्ही मगाशी त्यांचा उल्लेख केला ठाकरेंचा, कारण ह्या निवडणुकीत दुसरं सगळ्यात जास्त फोकस माध्यमांचा तर आहेच, कारण मुंबई आहे शेवटी, राज्याची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमधल्या निवडणुकीवर सगळ्यांचं लक्ष आहे. भाजप गेल्या वेळेस अगदी थोडक्यात फार कमी फरक होता. यावेळेस तो फरक तुम्हाला वाटतंय मिटेल असं? तो मला 100% वाटतंय. मुंबईची मानसिकता महायुतीच्या बाजूने झालेली आहे. मुंबई यावेळेस आमच्या महायुतीला पूर्ण बहुमत देईल, माझ्या मनात
यत्किंचितही शंका नाही. पण दुसरीकडे यावेळेस असं दिसतंय, म्हणजे आमचं गेले 2 दिवस आम्ही जे बघतोय निवडणुकीचं वातावरण तापायला लागलं. सुरुवातीला खूप थंड होतं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल फार चर्चा आहे. त्यांची आज सभा देखील होते. त्यांच्या निशाण्यावरती तुम्ही आहात वारंवार. आणि एक श्रेयवादाची आम्ही बघतोय की लढाई, म्हणजे काल राज ठाकरे आम्हाला काल म्हणाले, ते जनरली फार तुमच्यावर टीका करत नाहीत, पण ते आता गेले काही दिवस बघतोय. त्यांनी काल म्हटलं आमच्या मुलाखतीमध्ये की कोस्टल रोडचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचंच आहे. पहिल्यांदा तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ठाकरे बंधू एकत्रित आले याचा मला आनंद आहे. ठाकरे बंधू एकत्रित आले याची चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे, ती जनतेमध्ये नाही. जनतेमध्ये जर बज असता तर ही निवडणूक पीकवर गेली असती. अच्छा, तशी गेलेली नाही. माध्यमांमध्ये त्याची फार जास्त चर्चा आहे. माध्यमातले काही लोक तर जणू काही खूप मोठा उत्सव ठरला आहे अशा पद्धतीनं ते मांडायचा प्रयत्न करत आहेत. पण ठीक आहे, तो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, मला त्याच्यावर काही घेणं देणं नाही. पण मी तुम्हाला सांगतो याचा काही परिणाम होणार नाही जनतेमध्ये, याबद्दल काही नाही. कारण इतकं पाणी निघून गेलं आहे. आणि मला आनंद आहे की कुठेतरी आता उद्धवजींना डिफेंड करण्याकरता राज ठाकरे पुढे आलेले आहेत. कारण गेले 15 वर्ष उद्धवजींबद्दल ज्या शब्दांमध्ये राज ठाकरे बोललेले आहेत ती शब्द जर आठवलेत तर आपल्या लक्षात येईल. आता त्यांच्यासोबत राहायचं आहे तर राज ठाकरेंना म्हणावंच लागेल. नाही तर राज ठाकरेंना माहिती नाही, याच्यापूर्वी कोस्टल रोडबद्दल मला आणि शिंदे साहेबांना त्यांनी हे दिलेलं आहे, बधाई दिलेली आहे त्यांनी आम्हाला. त्या ठिकाणी आमचं स्वागत केलेलं आहे त्यांनी, आमचं कौतुक केलं आहे त्यांनी कोस्टल रोड करता. आणि का उद्धव ठाकरे करू शकले नाही हे विचारलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, निवडणुकीमध्ये या गोष्टी असतात. पण बघा, कोण श्रेय घेते महत्त्वाचं नसतं, जनतेला कोणाचं श्रेय वाटतंय महत्त्वाचं असतं. आणि जनतेमध्ये तुम्ही 100 लोकांना जर इंटरव्ह्यू केला, एखादाच निघेल, 99 लोक सांगतील हे मोदींनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेंनी केला. त्यांनी या सगळ्या निवडणुकामध्ये एक त्यांचा जो फोकस आहे तो मराठीच्या मुद्द्यावरती आहे. वारंवार भाजपला मराठी माणसाच्या विरोधातली पार्टी किंवा तसं अजून उलट बघायचं झालं तर की उत्तर भाषीय किंवा इतर भाषिकांसाठी भाजप पुढे येत आहे. वारंवार आता परत छटपूजेचा मुद्दा काढला जातो आहे किंवा इतर मुद्दे काढले जात आहेत. मराठी माणसाच्या अपमानाचा मुद्दा बाहेर काढला, त्याच्या घराचा मुद्दा की तिथे घरं दिली जात नाहीत, मराठी माणसाशी भेदभाव केला जातो. हे सगळे भावनिक मुद्दे जे मराठी माणसाशी आहेत हे आता समोर येतील. कदाचित ते आणखी पुढच्या 2 दिवसात प्रकर्षाने समोर येतील. मराठीची निवडणूक आहे, मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक असं तुम्हाला वाटतं? मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक नाही. कारण मराठी माणसाची अस्मिता एखाद्या निवडणुकीने कमी अधिक होऊ शकत नाही. हा जो मराठी माणूस आहे ना, छत्रपती शिवरायांनी तयार केलेला मराठी माणूस आहे. हा तो मराठी माणूस आहे ज्यांनी हिंदवी साम्राज्य अटके पार नेलं. हा तो मराठी माणूस आहे ज्यांनी पानिपतची लढाई याकरता लढली की अहमद शाह अब्दालीने तर पत्र लिहून त्या ठिकाणी मराठ्यांना सांगितलं होतं, सिंध, पंजाब, बलुचिस्तान हे मला देऊन टाका, उरलेला भारत मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण मराठ्यांनी सांगितलं काही झालं तरी तुम्हाला हे देणार नाही. आणि त्याकरता तिथे जाऊन लढले, स्वतःकरता लढले नाहीत मराठे, या देशाला वाचवण्याकरता. त्यामुळे हे काही एखादे राज ठाकरे उद्धव ठाकरे निवडून आले नाही यांनी काही मराठी अस्मिता नाही आहे. ही खरी लढाई त्यांच्या अस्तित्वाची आहे, ते स्वतःच्या अस्तित्वाची लढाई. हे आपलं राजकीय अस्तित्व टिकलं पाहिजे या दृष्टीनं ही मराठी माणसाची लढाई असं दाखवायचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आम्ही कुठनं आलो? महाराष्ट्रातले आहोत ना, आम्ही मराठी आहोत ना. मी मराठी आहे, अमित साटम मराठी आहे, आशिष शेलार मराठी आहे, रवींद्र चव्हाण मराठी आहे, बावनकुळे मराठी आहेत. आम्ही कुठनं बाहेरून आलो आहोत? आमचाही पक्ष मराठीच आहे. मराठी अस्मितेकरता लढणारे आम्ही देखील आहोत. मला हे सांगा की शेवटी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदीजींनी दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला काय अधिकार आहे हो मराठी माणसाबद्दल बोलायचा? मला एकच गोष्ट सांगा, 25 वर्ष तुम्ही राज्य केलं, मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला? का त्याला वसई विरारच्या बाहेर जावं लागलं? आणि त्याचवेळी ज्या क्षणी आम्हाला राज्य मिळालं, इतके वर्ष BDDमध्ये तुम्ही राजकारण केलं. BDD चाळी हा बिल्डर की तो बिल्डर? देवेंद्र फडणवीसने निर्णय घेतला, BDD चाळ ही म्हाडा डेव्हलप करेल, त्याचे आराखडे तयार केले, टेंडर काढलं,
वर्क ऑर्डर दिला, काम सुरू केलं, बांधकाम वर आणलं आणि फिनिशही केलं. BDD चाळीमध्ये 80,000 मराठी माणसाला, 120 फुटात राहणाऱ्या मराठी माणसाला त्या ठिकाणी घर देणारे आम्ही आहोत. अभ्युदय नगर असेल त्या ठिकाणी घर देणारे आम्ही आहोत. सह्याद्री असेल ज्या ठिकाणी आमचे कष्टकरी सगळे हमाल किंवा आमचे कष्टकरी सगळे बांधव त्या ठिकाणी राहतात, त्यांच्याकरता रिडेव्हलपमेंट आम्ही केली. पत्राचाळ हे तर क्लासिक उद्घाटन आहे, क्लासिक एक्झाम्पल आहे. पत्राचाळ जिथनं शिवसैनिकांची फौज निघाली त्या पत्राचाळीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये यांनी भ्रष्टाचार केला. पत्राचाळीतल्या सामान्य माणसाला रस्त्यावर आणलं, त्याला रस्त्यावर राहायला जी वेळ आणली. आम्ही पत्राचाळीचा प्रश्नही सोडवला, मराठी माणसाला त्यांचं हक्काचं घरी दिलं. यांनी दाखवावं ना. अरे मला हे सांगा, गिरणी कामगार देशोधडीला लागला. इतके तुम्ही सांगता ना 90,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. तुम्ही गेलात तेव्हा 70,000 होते, आता 92,000 झाले. पण तुम्ही सांगता ना एवढ्या ठेवी आहेत, काय करायच्यात त्या ठेवी? चाटायच्यात. त्यातले 3-4 हजार कोटी रुपये जर माझ्या गिरणी कामगाराकरता तुम्ही खर्च केले असते तर माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये घर मिळालं असतं. ते तुम्ही केलं नाही. मराठी माणसाबद्दल यांनी बोलूच नाही. मराठी माणसाच्या जीवावर केवळ राजकारण केलं. आजही त्यांना राजकारणच करायचं आहे. पण तुम्ही जेव्हा म्हणतात की 25 वर्ष त्यांनी केलं नाही, तर हा प्रश्न नेहमीच विचारला होता की 25 वर्ष तुम्ही सुद्धा सत्तेत त्यांच्यासोबत बसला होतात, मांडीला मांडी लावून. सत्ता काय असते? महानगरपालिकेची सत्ता म्हणजे महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन. आम्हाला कधीतरी मिळाला का? 25 वर्षात. आणि 2017ला तर आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो आहे. आम्ही सांगितलं पूर्ण सत्ता तुम्ही चालवा. आम्हाला येऊन जाऊन एखादा उपमहापौर द्यायचे ते, आम्ही सांगितलं तुम्ही पूर्ण सत्ता चालवा. 2017पासून तर पूर्ण सत्ता त्यांच्या हाती. आणि त्याच्याही आधी आम्हाला कधी स्थायी समिती अध्यक्ष दिला नाही, कधी महापौर दिला नाही. सगळी सत्ता त्यांच्या हातामध्ये होती, सगळी सत्ता. पण मग तुम्ही तेव्हा का इतर वेळेस तुम्ही सोबत होतात तेव्हा तुम्ही ज्युनियर पार्टनर होतात म्हणून तुम्ही त्याच्यात आवाज उठवला नाही की तुम्ही? नाही, उठवला नाही असं नाहीच आहे. त्यावेळी तो उचललेला आहे. पण काही जेव्हा तुम्ही ज्युनियर पार्टनर असतात त्यावेळेस काही मर्यादा असतात, काही युतीच्या मर्यादा असतात. आणि म्हणूनच 17ला मी बाहेर पडायचा निर्णय याकरताच घेतला की ज्यावेळेस सहन होत नव्हतं. ज्या प्रकारचा भ्रष्टाचार तुम्हाला माहिती आहे, 15ला मी स्वतः शोधून काढला ना भ्रष्टाचार. 2015ला मी 200 रस्त्यांचं ऑडिट करवलं मुख्यमंत्री म्हणून, 200 रस्त्यांचं. आणि या 200ही रस्त्यांमध्ये डांबराच्या खालची जी लेअर असते, जी PQC लेअर असते, ज्या लेअरमुळे रस्ता ॲक्च्युली टिकतो, ही लेअरच खाल्ली होती. 1 इंच देखील ती लेअर नव्हती 200 रस्त्यांमध्ये. आणि मग ह्या भ्रष्टाचार बघितल्यानंतर 2017ला मी निर्णय केला की आता आपण चौकीदाराचं काम करायचं. आणि मग ते काम केलं. आणि म्हणूनच किती भ्रष्टाचार काढल्याचा. यांनी मिठी नदीत भ्रष्टाचार केला, यांनी बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केला, यांनी रेमडेसिवीरमध्ये भ्रष्टाचार केला, यांनी कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार केला, यांनी रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार केला. अशी कुठली गोष्ट सोडली ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही झाला? काढला ना सगळा बाहेर. गेले ना लोक जेलमध्ये. यांचे जवळचे अगदी रोज खांद्याला खांदा लावून आणि ताटात जेवणारे जेलमध्ये आहेत. तुम्ही म्हटलं की सत्तेत तुम्हाला तर उपमहापौर पदाची संधी मिळाली. म्हणजे हा जेव्हा मराठीचा मुद्दा नेहमी वारंवार येतो की भाजपला जेव्हा संधी होती उपमहापौर पद का असे ना, बहुतांश वेळा भाजपने ते अमराठी चेहऱ्यांना देण्याचा एक तिथे मला हे सांगा, शिवसेनेने इतके राज्यसभेचे सदस्य दिले, का नाही मराठी माणसाला दिलं? उपमहापौर काही पद आहे? म्हणजे नाही असं नाही, महत्त्वाचं पद म्हणजे त्या तुलनेनं कमी महत्त्वाचं पद आहे. मेंबर ऑफ पार्लमेंट काय महत्त्वाचं पद आहे ना राज्यसभेत. किती दिलं मराठी? तुम्ही जर हिशोब लावला तर मुंबईत त्यांनी मराठी किती दिले आणि अमराठी किती दिले, हिशोब विचारा ना एकदा त्यांना. हे सगळं दाखवण्याचे दाता आहेत. ज्या वेळेस मलिदा कमवण्याची वेळ येते ना त्यावेळेस मराठी नाही दिसत. पण मग दुसरीकडे काय होतं ना, आपल्याच पक्षाकडनं काही स्टेटमेंट्स येतात. 2 मी तुम्हाला इथे वक्तव्य सांगणार. कृपाशंकर सिंग एका ठिकाणी म्हणतात की मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल. दुसरीकडे आपले एक नेते येतात पक्षाचे तामिळनाडूतून, अण्णामलाई, ते म्हणतात की बॉम्बे इज अन इंटरनॅशनल सिटी, इट इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. पहिली गोष्ट, कृपाशंकर सिंगांनी मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल असं कधीच म्हटलेलं नाही. कृपाशंकर सिंग हे मीरा भाईंदरमध्ये होते. मीरा भाईंदरच्या कार्यक्रमामध्ये त्यांना विचारलं की मीरा भाईंदरला उत्तर भारतीय महापौर कधी होईल, त्यावेळेस त्यांचं उत्तर आहे की तुम्ही तेवढे लोक निवडून आणा तर तुमचा महापौर होईल. तेच स्टेटमेंट लगेच
मुंबईमध्ये आणलं आणि काय कुदले आणि काय त्या ठिकाणी आकांड तांडव केला आणि उत्तर भारतीय महापौर करायचा आहे. यांचा बुरखा कधी फाटला माहिती आहे? लगेच तो MIM वाला म्हणाला की या ठिकाणी बुरकेवाली महापौर होईल. बुरकेवाली महापौर म्हटल्याबद्दल बरोबर यांच्या तोंडाला कुलूप, बोलायला तयार नाही, सकाळचा भोंगही बोलायला तयार नाही, विचारलं तर तत्तपप्प झाली. म्हणजे मीरा भाईंदरला उत्तर भारतीय महापौर होत आहेत तर हे कुदून राहिले, आकांड तांडव करून राहिले. पण बुरकेवाली महापौर यांना चालते, यांचा खरा चेहरा यातनं बाहेर आला. अण्णामलाईंच्या स्टेटमेंटबद्दल काय म्हणाल? नाही, असं आहे की अण्णामलाई हे काही भाजपचे महाराष्ट्राचे नेते नाही आहेत, ते काही राष्ट्रीय नेते नाही आहेत, ते एक तामिळनाडूचे चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. आणि अनेक वेळा तुम्हाला सांगतो, आपण लोक जे आहोत, आजही आपण लोक जर तामिळनाडूत गेलो तर नॅचरली आपल्या तोंडून मद्रास निघतं, चेन्नई नाही निघत. पण ते त्यांच्या भाषणात बोलताना तिथे चेन्नई म्हणतात, नाही नाही, मुंबईला ते बरोबर आहे बॉम्बे ना, ते बरोबर आहे. आपण इथे मुंबईच म्हणतो ना, पण तिथे गेल्यानंतर अनेक वेळा मी स्वतः गेलो होतो, मी 2-3 वेळा माझं असं झालं, मद्रास म्हटलं मग लक्षात आलं नाही चेन्नई म्हटलं. त्यामुळे असं काही बाबा ते काही वेगळं हे घेऊन आले आहेत. आणि एका अण्णामलईचा किती धसका यांना, तो बिचारा अण्णामलई आला, त्या धारावीमध्ये गेला, त्या तमिळ लोकांना भेटला, त्याच्यावर एवढा गजब, एवढं काय घाबरतात? त्यांना मुंबई महाराष्ट्राची नाही, इट्स अन इंटर असं हे म्हणत असं कुठे म्हटलंय? मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, असं नाही आहे. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्यात काय वाईट आहे? आंतरराष्ट्रीय शहर आहे, पण महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलेलं. त्यांचं वाक्य आहे. नाही नाही, तसं त्याचा अर्थच नाही. सीएम साहेब त्यांचं तसा अर्थच नाही आहे त्याचा. अर्थ त्याचा नसेल, नाही नाही आहे त्याचा अर्थ. काय होतं? तुम्ही काय आहे बघा, प्रॉब्लेम काय आहे, माध्यमांनाही सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. नाही नाही बिलकुल नाही नाही, वाईट वाटून घेऊ नका. आमचे नेते ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस तुम्ही फार बारीक स्क्रुटिनी करता आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला अर्थ लावता. पण ज्यावेळेस उबाठाचे नेते वेगवेगळ्या गोष्टी बोलतात त्यावेळेस मात्र तशी स्क्रुटिनी होत नाही. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, मी जे म्हटलं ना, मुळामध्ये जो काही एकत्रित आल्याचा जल्लोष मीडियात दिसतो त्याचा परिणाम आहे. नाही, पण देवेंद्रजी स्टेटमेंट असतात बघा, तुम्हाला चला, तुम्ही अण्णामलाईंना तुम्ही म्हणतात की त्यांचं स्टेटमेंट नाही. जितेंद्र सिंग मागे येतात IIT मुंबईमध्ये, ते म्हणतात की ह्याचं IIT बॉम्बे ठेवलं हे बरं केलं. त्याचं उत्तर दिलं त्यांनी. पण हे वारंवार मला एक सांगा, त्याचं उत्तर अपेक्षित एकच मिनिट, ते नुसतं IIT बॉम्बे बद्दल बोलले फक्त नाही, दुसरे IIT बद्दल बोलले ना, मग त्याचा अर्थ काय होता? पण आपण मुंबईबद्दल बोलूया ना, आपण मुंबईत चर्चा करतो. परत सिलेक्टिव्ह झाले तुम्ही, सिलेक्टिव्ह नाही नाही, सिलेक्टिव्ह झाले, आपण झालं ना सिलेक्टिव्ह. बरोबर, तुम्ही आपण दुसरा भाग नाही घेतला, कारण दुसरा भाग घेतला तर पहिल्या भागाचं महत्व संपून जातं. पण आपण मुंबईबद्दल चर्चा करतो, पण इतर ठिकाणी असतो तर मी त्या कधी त्या राज्याबद्दल नाही, बोललो असं नाही होत ना. याचा अर्थ काय असतो? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कोट करणं, याला म्हणतात. अर्ध वाक्य घ्यायचं आणि त्याच्यावर गजब करायचा, दॅट इज आउट ऑफ कोट. नाही, अशा गोष्टींमुळे काय होतं ना, वारंवार म्हणजे त्याच्यावरनं आरोप असा लागतो की म्हणजे परवाच उद्धव ठाकरे आमच्या मुलाखतीत म्हणाले की जर भाजप सत्तेत आली तर पुन्हा मुंबईचा बॉम्बे करेल. मुंबईचं मुंबई कोणी केलं? उद्धव ठाकरेंनी केलं का? मुंबईचं मुंबई करणारे आमचे नेते होते रामभाऊ नाईक. या शहराला मुंबई नाव देण्याचं संपूर्ण काम जे कोणी केलं असेल ते रामभाऊ नाईकांनी केलं आहे. आमचे नेते आहेत ते. हा ठीक आहे, तुम्ही अलायन्समध्ये होतात, तुम्ही सोबत होतात, मागणी असेल तुमची, पण याचा सगळा पाठपुरावा करून, याचा ठराव करून, लोकसभेत याचा पाठपुरावा करून, याचं बिल आणून करणारे रामभाऊ नाईक आहेत. त्यामुळे उगीच श्रेय घेऊ नका. तुम्हाला असं वाटतं की हा एक मराठीचा मुद्दा, पुन्हा एकदा चर्चा सुरू होते की त्यांनी ही शेवटची निवडणूक आहे मराठी माणसासाठी, यावेळेस मराठी माणूस चुकला तर तो संपेल, आणि दुसरीकडे या निवडणुका ह्या शेवटच्या असतील मराठी माणसासाठी. अरे, औरंगजेब मराठी माणसाला संपवू शकला नाही, हे काय या ठिकाणी सांगून राहिले? आता तर लोकशाही आहे आणि या ठिकाणी मराठी माणसांवर प्रेम करणारे मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहे आणि अस्सल मराठी माणूस देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री आहे. तेव्हा मराठी माणूस कोणी संपवू शकत नाही. मराठी माणूस संपेल अशा प्रकारच्या या ठिकाणी घोषणा करून सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न सोडून द्या. मराठी माणसाकरता केलेलं एक काम दाखवा, एक काम. मी 100 कामं सांगितली, मराठी माणसाकरता केलेली एक काम दाखवा ना. नुसतं मराठी माणसाच्या नावाने आकांड तांडव करून आपली घरं भरायची, याच्यामुळे मराठी माणूस संपलाय. यांच्या या प्रवृत्तीमुळे मुंबईतला मराठी माणूस वसई विरारच्या पलीकडे गेला. ही प्रवृत्ती नसती ना
तर अशी परिस्थिती राहिली नसती. मराठी टक्का घसरत चालला मुंबईतनं, यासाठी तुमचं आज पक्षाचा जाहीरनामा पण तुम्ही आणताय, त्याच्यासाठी काय उपाय? कारण वारंवार गोष्टी त्याच्यावरच येऊन थांबतात. मुंबई म्हणजे 1% कमी होतोय की मला माहीत नाहीत, पण मुंबईतनं बाहेरनं येणाऱ्या जो टक्का आहे तोही वाढत चालला दिवसेंदिवस. त्याच्याने शहराचा एक बघा असं balance होतं बिघडेल. की एक 90चं दशक होतं की ज्या काळामध्ये म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून पण 90च्या दशकात जास्त मोठ्या प्रमाणात बाहेरची लोकं आली मुंबईमध्ये. म्हणजे तशी आली खूप आधीपासूनच, पण त्या काळात अजून जास्त आली. 80 ते 2000 हा कालावधी जर आपण पकडला, विशेषतः जेव्हा मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इमारती होत होत्या त्यावेळेस लेबर आले. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की जी छोटी कामं आहेत, क्लास 3ची क्लास 4ची कामं विशेषतः करणारे अनेक लोक या ठिकाणी आले. पण तुम्ही आता जर बघितलं, आता मुंबई ही फायनान्शियल सर्व्हिसेसचं सेंटर झालेलं आहे, IT चं सेंटर झालं आहे. आता मुंबईमध्ये येणारी जी मंडळी आहेत, कारण आपण जर बघितलं तर रोजगाराकरता बांधकाम व्यवसायामध्ये येणारी बिहारची किंवा उत्तर प्रदेशातली जी लोक होते त्यांना आता तिथेच काम मिळत आहे. त्यामुळे ती लोक आता फार काही इकडे येत नाही. आता येणारे लोक कोण आहेत? आता येणारे लोक हे हाय पेड जॉब्समधले आहेत. आता हे टेक्निकल लोक आहेत. ही लोक आता जास्त येतात. आणि ही मुंबईतच नाही, तुम्ही कुठलीही मेट्रो सिटी बघितली आज, दिल्लीत ती परिस्थिती आहे, हैदराबादला ती परिस्थिती आहे, चेन्नईमध्ये ती परिस्थिती आहे, कलकत्त्यातही ती परिस्थिती आहे. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आता एक प्रकारे वेगवेगळ्या राज्यातली लोक, आपली मराठी माणसं आपल्याला इतर राज्यांमध्ये आता पाहायला मिळतात. हैदराबादमध्ये केवढी मोठी मराठी कम्युनिटी आहे. त्या ठिकाणी विशेषतः तुम्ही जर सायबराबादमध्ये गेलात तर सायबराबादमध्ये तुम्हाला 20-22% त्या ठिकाणी मराठी लोक आपले लोक दिसतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ही परिस्थिती बदललेली आहे. पण हे खरंच आहे की आपल्या शहराचं कल्चर, आपली संस्कृती, आपली भाषा याचं संवर्धन करतच राहिलं पाहिजे. ते जर आपण केलं नाही तर कुठेतरी आपण मागे पडतो. आणि म्हणून आपली संस्कृती आणि आपली भाषा याचं संवर्धन करणं हा आमचा अजेंडा आहे. म्हणजे मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला भाजपबद्दल बोलायचं आहे. भाजप हा निवडणुकांचा पक्ष आहे किंवा निवडणुकांची फॅक्टरी असं वारंवार म्हटलं जातं. निवडणुकांमध्ये भाजप खूप ॲक्टिव्ह होतो आणि मग निवडणुका आल्या की भाजप सगळी साधनसूचितासुद्धा बाजूला ठेवतो, असा हा वारंवार. आता मागे अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली, अकोटमध्ये MIM सोबत युती केली. तर भाजप फक्त सत्तेसाठी मग काय या सगळ्यांसाठी जवळ करणार आहे? असं आहे की काही लोकलाइज घटनांवर, आणि त्याची पूर्ण घटना कोणी समजून नाही घेत. आता आपण उदाहरण पाहू अकोटचं. त्या अकोटमध्ये नाही, अकोटमधल्या एका छोट्याशा नगरपालिकेत 15-17 हजार मतं आहे. तिथे आमचा नगराध्यक्ष निवडून आला, आमची लेडी नगराध्यक्ष निवडून आले. आणि तिथे खाली काही सीटा आम्हाला कमी मिळाल्या आणि म्हणून आम्ही युती केली अजितदादांच्या राष्ट्रवादीशी. पण त्याचवेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीने पोस्टपोल अलाइनमेंट जे रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यात त्यांनी MIMला घेतलेलं होतं. त्यामुळे टेक्निकली MIMची युती आमच्याशी झाली. जसं आम्हाला समजलं आम्ही म्हटले मान्य नाही, ती तोडली आम्ही. आणि आमच्या आमदाराला त्या ठिकाणी आम्ही सस्पेन्शनची कारणे दाखवा नोटीस दिली, सस्पेन्शनची नोटीस दिली. तसंच अंबरनाथमध्ये देखील आपण बघितलं असेल, हे जे काही काँग्रेसमध्ये जे काही निवडून आले लोक, यातले अर्धे लोक असे आहेत की ज्यांना आमचे होते ते आम्ही तिकीट नव्हतं देऊ शकलो म्हणून तिकडे जाऊन लढले. तिथे आमचा अध्यक्ष आला, खाली लोक कमी आले. या सगळ्या लोकांनी म्हटलं की आम्हाला काँग्रेस सोडून भाजपमध्ये यायचं आहे. जसं काँग्रेसला समजलं तसं काँग्रेसने प्रिएम्प्ट केलं. कारण असं सगळेच पक्ष करतात की कोणी सोडणार असेल त्याला काढून टाकतात. तसं काँग्रेसने प्रिएम्प्ट केलं आणि काँग्रेसने त्यांना काढून टाकलं. त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलं. ही काही काँग्रेसची युती नाही. पण माझं त्याच्यावर देखील नाराजी आहे. मी माझी नाराजी स्पष्टपणे सांगितली की काही कारण नाही आपण ठीक आहे, आता त्यांना पक्षात घेतलं त्याचं स्वागत आहे, त्याचा मला काही विरोध नाही आहे. पण आपण तिथे जर शिवसेना आहे तर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबतच जायला पाहिजे. आणि मी तसे अतिशय कठोर आदेश हे दिलेले आहेत आणि प्रदेश अध्यक्षांनी विनंती केली आहे की आपण अंबरनाथमध्ये शिवसेनेसोबतच जायला पाहिजे. त्यांनी तिथे वेगळी सत्ता स्थापन करण्यासाठी वेगळ्या मूव्स केल्यात त्यांनी. अजित नाही, होईल सगळं बरोबर होईल, सोबत राहू. पण हे MMR रिजनमध्ये काय धुसफूस सुरू असते नेहमी शिवसेनेसोबत? दोन जेव्हा कॉम्पिटिंग पार्ट्या असतात ना त्यावेळेस अशा गोष्टी होत असतात. पण असं मधल्या काळात आम्ही बघतो राज्य सरकारमध्ये या गोष्टींची थोडी आम्हाला दिसून येते. ह्या राज्य राज्य सरकारमध्ये रिफ्लेक्शन नाही, बिलकुल नाही. राज्य सरकारमध्ये
आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित निर्णय घेतो, इथे काही अडचण नाही. त्याची पुढची 3 वर्ष आता कुठल्याच राज्यात निवडणुका नाही आहेत. निवडणुका असल्या की जरा या सगळ्या गोष्टी थोड्याशा पीकला येतात, मग थोडीशी वादाची प्रसंग तिथे येतात. 3 वर्षात आगामी काळामध्ये महाराष्ट्रात आता ही जी 2 निवडणुकांमधली कटुता झाली आहे याचा परिणाम आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून तुमच्या युतीवरती बघायला मिळेल? बिलकुल मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये पुढची 3 वर्ष ही विकासाची वर्ष असतील. सगळ्या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व कार्य आम्हाला करायचं आहे. प्लॅन तयार केला आहे, तो आम्ही एक्झिक्यूट करतो आहे. मी असं म्हणेन की पुढची 3 वर्ष महाराष्ट्र बदलवणारी 3 वर्ष असतील. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद केवलजी. आज आपण आम्हाला वेळ दिलात आणि टू द पॉईंट गप्पा झाल्यात आणि आज तुम्ही अगदी त्याच आक्रमकतेने आमच्याशी पुन्हा एकदा बोलात. आता तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू, आभारी.